महावितरण आणि महापारेषण या वीज कंपन्यांमध्ये नियमित मंजूर रिक्त पदांवर भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। मात्र 15 ते 20 वर्ष कार्यरत असणाऱ्या अनुभवी आणि कुशल वीज कंत्राटी कर्मचाऱ्यांना आरक्षण आणि वयात सवलत न देताच प्रशासनानं भरती प्रक्रिया राबवण्यास सुरुवात केली आहे। महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या वतीनं आज ताराबाई पार्क इथल्या महावितरणच्या मुख्य कार्यालयासमोर ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निषेधाच्या घोषणा देत नव्या भरती प्रक्रियेच्या आदेशाची होळी करण्यात आली। या भरती प्रक्रियेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघानं दिलाय। तर त्यांनी सॉल्युशन काढलं होतं की या कामगारांना वयामध्ये आपण सवलत देऊ शकतो, आरक्षण या ठिकाणी त्यांना देता येईल आणि ह्या पद्धतीने जर अप्रेंटिसशिपला 10% आरक्षण दिलं जातं तर एका वर्षासाठी 10% आरक्षण आहे। आमच्या कंत्राटी कामगारांनी 15-15, 20-20 वर्ष काम केलेलं आहे, त्यामुळे त्यांना निश्चितच वयामध्ये सवलत दिली पाहिजे, आरक्षण दिली पाहिजे। अन्यथा महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ या भरतीच्या विरोधामध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये आंदोलन करणार आहे आणि मुंबई उच्च न्यायालयामध्ये या विरोधामध्ये आम्ही दावा ठोकणार आहे। या आंदोलनात संघटनेचे महामंत्री सचिन मेंगाळे, राहुल बोडके, अमर लोहार, राहुल भालबर, मिलिंद कुडतरकर, प्रेमसागर देसाई, जय माळी यांच्यासह कोल्हापूर परिमंडलातील कंत्राटी वीज कामगारांनी सहभाग घेतला।